जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहे तर ते आपण त्याचा सोल्युशन पाहूया. एक दर्शक कॉमेंट्स करतात, एसटी कास्ट व्हॅलिडिटी साठी आजोबाचे कोणतेच डॉक्युमेंट नसल तर पंजोबांचं डेथ सर्टिफिकेट लावून व्हॅलिडिटी निघते का? हो, व्हॅलिडिटी निघल. तुम्हाला जे आहे तुमचे ब्लड रिलेटिव्ह म्हणजेच पहिली गोष्ट, ते पुरावे मानक दिनांकापूर्वीचे असणे गरजेचे. जेवढे जुने पुरावे असतील तेवढे ते म्हणजे त्याला वेटेज असतो. आता तुमच्या आजोबांच्या समजा डॉक्युमेंट्स नसतील किंवा त्याच्यावरती जातीचा उल्लेख नसेल तर मग तुम्हाला जे पंजोबाचे पुरावे ते तुम्ही लावू शकता. मात्र इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, तर तुम्हाला जे नातेसंबंध जे आहेत ते स्पष्ट करणारे तुम्हाला पुरावे द्यायचे. म्हणजे तुमची जी वंशावळ आहे तुम्हाला ती अशी म्हणजे अ, करायची आहे का तुमचे ना आता पंजोबा पासून तुम्ही जातीचा म्हणजे अ, अ, दावा दाखल करताय. तर पंजोबांच्या पुराव्यावरनं ते पंजोबा खरंच तुमचेच म्हणजे पंजोबा आहेत किंवा तुम्ही नाम सदृश्य व्यक्तीचे पुरावे वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करतायत, तर हे तिथं पाहिलं जातं. तर ते जर तुम्ही नातेसंबंध व्यवस्थित वंशावळ मध्ये व्यवस्थित तुम्ही केलं तर तुम्हाला काही अडचण येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, 6/7/22 रोजी कास्ट साठी अप्लाय केलं होतं तर त्यांनी त्रुटी काढली, ज्यात जुने महसुली पुरावा सादर करा. तर तेव्हाची फाईल असेल का अजून त्रुटीची पूर्तता करायला? हे बघा, त्यांनी 2022 ला ती त्रुटी काढली तर तुम्हाला तिथं समितीमध्ये जावं लागेल. कारण समितीमध्ये जर तुमचं त्यांनी अप्लिकेशन क्लोज केलं असेल मग तुम्हाला तिथं नव्याने अप्लाय करावं लागेल. जर क्लोज नसेल तर मग तिथं तुम्हाला जे आहे तिथले जे संशोधन अधिकारी आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि जर तुमचं एज्युकेशन असेल आणि तुमचं एज्युकेशन संपत आलं असेल तरी तिथं अडचणी, सर्व्हिस पर्पज असेल तर मग त्याच्या म्हणजे तुम्हाला तिथं समितीमध्ये जाऊनच तुम्हाला ऍक्च्युअली रिअल म्हणजे तुमचा जो स्टेटस आहे ते कळलं. नेक्स्ट क्वेरी आहे, मराठा ईडब्ल्यूएस आता एसईबीसी मुळे काढू शकत नाही. हे बघा, आता आपल्या जे मराठा समाजामध्ये फार म्हणजे लोकांना आता काही मिसगाईड होते. मराठा आरक्षण लागू केलंय सरकार, परंतु तो अद्याप परिपूर्ण तो टिकणारा आहे का? कारण आता हे बघा, जे आता हे अनेक आपण बातम्यांमध्ये पण पाहिलं तर जे आरक्षण आहे तर त्यांनी आता मुंबई हायकोर्टाने त्याला म्हणजे मराठा आरक्षणच्या द्यायला देण्यासंदर्भात नकार दिला. परंतु हायकोर्टाने हे पण सांगितलंय, declined to stay the advertisements inviting application for government jobs and admission to the medical courses under the 10% Maratha reservation. The Bombay High Court on Friday clarified that the final decision will be subject to further order on bunch of petitions against the quota. तर हे जे 10% मराठा कोटा आहे याच्या विरोधात भरपूर म्हणजे याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती निर्णय घेताना मुंबई हायकोर्टाने आता त्याला म्हणजे स्टे देण्यासाठी नकार दिलाय. परंतु त्यांनी हे पण सांगितलं की याच्यावरती जो आता मंगळवारी याचा डिसिजन म्हणजे याच्यावरती होणार आहे तर तो डिसिजन म्हणजे तो कायम असेल. म्हणजे अद्याप ह्याला म्हणजे त्यांनी स्टेला नकार दिलाय, परंतु तो जो कोटा आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आता हायकोर्टाचा जो काय डिसिजन येईल तो म्हणजे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच हा जो मराठा आरक्षण आहे सध्या तरी हा म्हणजे स्टँड म्हणजे झाल्याची खात्री नाही. आणि समजा हायकोर्टामध्ये याच्यावरती मराठ्यांच्या बाजूने निर्णय झाला तरी मग पुन्हा आणखी हेच जी लोक आहेत सदावर्ते आहेत, कोणी पवार म्हणून आहेत, असे भरपूर पिटिशन्स दाखल झालेले आहेत तर ते सुप्रीम कोर्टात पण जाते. तर
सुप्रीम कोर्टात पण ते आता मागील जे मराठा रिझर्वेशन जसा मुंबई हायकोर्टात टिकलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता पण समजा आता मंगळवारी आपल्याला कळलं का म्हणजे हायकोर्टाचं मत काय आहे, आणि ते झाल्यानंतर समजा त्यांचा यश असत, तर मग सुप्रीम कोर्टामध्ये पण लोक जातील. मग त्यावेळेस पण आपल्याला म्हणजे सध्या तरी मराठा आरक्षण हे जे कायदा आहे, हे आता पूर्णपणे म्हणजे झालेला नाहीये. तर इथं तुम्ही आता समजा एससीबीसी मधनं फॉर्म भरला, तरी पुढे सरकार त्याला ईडब्ल्यूएस मध्येच रूपांतर करत. मात्र त्याच्यामध्ये डोक्याला व्याप जास्त होतो. तर बेटर वे मंगळवार पर्यंत पहा, आणि कधी पण लक्षात द्या, जर तुम्हाला आरक्षण हा कधीही चांगला असतो ईडब्ल्यूएस पेक्षा. जर आरक्षण नाही तर ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरा. परंतु मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये ना तळ्यात न मळ्यात अशी अवस्था आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे जर एसीबी मंगळवार नंतर मग निर्णय घ्या काय करायचंय. आणि समजा भरलेला पण असत तरी पुढे जाऊन समजा कोर्टात टिकलं नाही, तर सरकार म्हणजे हे ईडब्ल्यूएस च्या माध्यमातून त्याला कन्वर्ट करण्याचा म्हणजे करता येईल. फक्त थोडासा उशीर लागतो, थोडासा प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे वेळ खाऊपणा जास्त जातो. मात्र ठीक आहे, मंगळवार नंतर मग आपण याच्यावरती पुन्हा एक व्हिडिओ बनवू काय होतंय. आणि त्याच्यानंतर मग मराठ्यांनी आता जसं नीटचे जे रजिस्ट्रेशन आहे त्याची पण मुदत वाढवलेली आहे, म्हणजे मेडिकल ऍडमिशनची. आता पोलीस भरती आहे, त्याची पण मुदत 31 मार्च आहे. आता इथं म्हणजे अनेक असे बोलतात की बाबा मराठ्यांना आरक्षण भेटला म्हणून ईडब्ल्यूएस ते वापरू शकत नाही. परंतु तो आता म्हणजे तो परफेक्ट आरक्षण कुठं भेटलाय, अद्याप तो कोर्टामध्ये त्याची चालू आहे. तर म्हणजे कोणी म्हणजे सांगू शकतो आम्हाला डिक्लेअर केलाय, परंतु तो अद्याप म्हणजे टिकला तर त्यावेळेस तो होईल ना. आता ह्याच्यामध्ये पण एसीबीसी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकर सेक्शन, एसीबीसी मराठा. आणि ईडब्ल्यूएस पण म्हणजे फक्त त्याच्यामध्ये सामाजिक नाहीये, परंतु तो आर्थिक दुर्बल घटक आहे. तर मंगळवार नंतर आपण ह्याच्यावरती कोर्टात हायकोर्टाचा काय निर्णय येतो त्याच्यावरती नंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवूया. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्याकडे एससी कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि माझ्या कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा झाली आहे, पण माझे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं फॉर्मॅट मध्ये नाही, तर मला काही अडचण येईल का? हे बघा, कास्ट सर्टिफिकेट हे दोन प्रकारचे असतात. एक आपण महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट असतो, एक केंद्रीय कास्ट सर्टिफिकेट असतो. महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट जर आपल्याला महाराष्ट्राच्या मागास प्रवर्गाचे फायदे, आरक्षणाचे फायदे घ्यायचे असत, तर तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी लागते, तरच तुम्ही त्या महाराष्ट्राचे जे आरक्षणाचे फायदे आहेत ते घेऊ शकता. आता केंद्राचे ज्या पोस्ट आहेत किंवा केंद्राच्या ज्या ऍडमिशन्स आहेत तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतं, आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटीची गरज नसते. मात्र इथं अपवाद आहेत काही. आता जसं नागपूरचं VNIT काय कॉलेज आहे, केंद्रीय कॉलेज आहे, परंतु तिथं कास्ट व्हॅलिडिटी मागितली जाते. परंतु सर्वसाधारणपणे केंद्राच्या ज्या काही पोस्ट आहेत किंवा ऍडमिशन्स आहेत तिथं सेंट्रल पोस्टला कास्ट व्हॅलिडिटीची गरज नसते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी मागच्या वर्षी ड्रॉप घेतला होता, तर मी कास्ट व्हॅलिडिटी अप्लिकेशन फॉर्म मागच्या महिन्यात सीईटीच्या बेसवरती भरला, पण त्यामध्ये मी माझ्या दूरच्या काकांची कास्ट व्हॅलिडिटीची इन्फॉर्मेशन जोडली आणि नेमक्या वंशावळमध्ये त्याचा उल्लेख केला नाही, आणि मला नंतर कळाले की माझ्या वडिलांचे आजोबांचे मृत्यू नोंद दाखला हे जोडायचं राहिलंय. तर मला हे विचारायचे होते की सीईटीच्या बेसवरती मी आता परत कास्ट व्हॅलिडिटी टाकू शकतो का, आणि जर हो तर मला 2 महिन्यात व्हॅलिडिटी. हे बघा, आता तुम्ही माग जे काही अप्लिकेशन समजा तुम्ही ऑनलाईन केलंय, काय त्याच्यामध्ये कमी राहिली असेल, अपूर्ण राहिलं असेल, तर तुम्ही ज्यावेळेस
फिजिकली डॉक्युमेंट सबमिट करायला जातात त्यावेळेस तिथं तुम्ही प्रॉपर वंशावळ देऊ शकता. प्रॉपर तुमचे डॉक्युमेंट्स जे काय राहिलेले असतील अपलोड करायचे ते तिथं देऊन तरी असं केलं तरी म्हणजे स्क्रुटनी कमिटी काही प्रॉब्लेम म्हणजे करत नाही. त्यांना पण कळतंय का सगळेच विद्यार्थी हे निपुण्य नसतात प्रत्येक कामामध्ये, परंतु त्यांनी फिजिकली आणून दिलेलं आहे तर त्याच्यावरती होऊन जात आहे. आता दुसरी गोष्ट, आता तुम्ही एकदा तिथं सबमिट केल्यानंतर पुन्हा जर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय कराल तर त्यावेळेस तिथं त्यांना दिसेल का तुमचं ऑलरेडी म्हणजे इथं प्रकरण आहे. तर जी तुम्ही सध्या म्हणजे केलेलं आहे, जे अप्लाय केलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील तर ते तुम्ही फिजिकली तुमच्या कास्ट स्क्रुटनी कमिटीला जाऊन द्या. लागल्यास त्याच्यावरती एक अप्लिकेशन द्या तर माझ्याकडनं हे ऑनलाईन करताना राहिलेलं आहे. वंशावळ त्याच्यानंतर काही पुरावे असतील ते द्या, काही प्रॉब्लेम येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, ओबीसी मधून फॉर्म भरलाय पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस एनसीएल नाही तर ओपन मधून कन्सिडर करतात का मार्क्स जास्त असेल तर? हे बघा, तुम्ही ओबीसीतनं फॉर्म भरलेला आहे तर तुमचे मार्क्स जर म्हणजे जास्त असेल तर साहजिकच तुम्हाला जी सीट मिळालेली असेल तर ती ओपनची सीट मिळालेली असेल. आणि जर तुमच्याकडे ओपनची सीट्स असेल तर तुम्ही ऍडमिशन ओपन मधनं पण घेऊ शकता. हा फरक आहे. आणि समजा तुम्ही एनसीएल वगैरे समजा तुम्ही जर तुमचे इन्कम जास्त असेल तर मग तो विषय ओपन मधनं म्हणजे तुम्ही घ्यायचंय आणि हे करायचंय. परंतु जर तुम्ही ओबीसीची जर तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे घ्यायची असेल तर मग तुम्हाला एनसीएल पुढं काढून ठेवा, पुढं लागणार आहे का म्हणजे ज्यावेळेस स्कॉलरशिपला अप्लाय करता. मात्र जर तुम्ही जसं बोलताय तर तुमचे मार्क्स जास्त आहे तर आपल्या जेवढे पण महाराष्ट्रातले जे सिस्टम आहेत ऑनलाईनचे जास्त म्हणजे म्हणजे मेरिट धारकांचा पहिले त्याच्यामध्ये ओपन मधनच म्हणजे ते होतं, म्हणजे ओपनच्या ज्या 50% सीट्स आहेत त्याच्यातनच तुम्हाला ऍडमिशन मिळते. तर जर ती तशी ऍडमिशन तुम्हाला मिळाली असेल तर तुम्हाला तिथं एनसीएल इव्हन तुम्ही जातीचा दाखला नाही पण दिला आणि ओपन मधनं पण ऍडमिशन घेतली तरी चालते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी फॉर्म नंबर 3 वरती चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटीचा उल्लेख केलाय परंतु ऑनलाईन भरताना ऑनलाईन वाल्यांनी तुमच्या फॅमिलीत कोणाची कास्ट व्हॅलिडिटी निघाली आहे का या ऑप्शन मध्ये डायरेक्ट नो करून टाकलेला आहे आणि मी ऑफलाईन मध्ये भावाची कास्ट व्हॅलिडिटी जोडली आहे तर मला काही क्युरी नाही, काही क्युरी येणार नाही. हे बघा, तुम्ही ऑनलाईन करताना जे काही समजा त्रुटी राहिल्या असतील किंवा ज्या पुरावे राहिले असतील अपलोड करायचे ते तुम्ही फिजिकली ज्यावेळेस तिथं 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या आत तुम्ही तिथं जाऊन फिजिकली डॉक्युमेंट देता तर तिथं त्यावेळेस तुम्ही जे जे तुमच्याकडनं अपलोड करायचं राहिलेलं ते सगळं तिथं तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, अजून तरी असा कोणता जीआर आला नाही, एससीबीसी निवड झाली, कोर्ट मध्ये आरक्षण टिकले नाही तर अडचण येणार की त्यामुळे मराठा आरक्षण? हे बघा, सध्या तरी मराठा आरक्षणचा जो आहे तो परिपूर्ण म्हणून अद्याप तरी आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आता ही केस सध्या तरी आजच्या मेथीला मुंबई हायकोर्टामध्ये, आता त्याच्यावरती काय निर्णय होतो म्हणजे आता सध्या तरी एससीबीसी लागू सरकारने डिक्लेअर केलाय, जाहिराती काढले, परंतु ते टिकेल का नाही टिकेल, कारण आता समजा हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात टिकणार आहे का नाही, तर हा पण प्रश्न आहे. तर ठीक आहे, आता समजा ज्यांनी पण एसीबीसी मधला फॉर्म भरला आणि समजा हा आरक्षण टिकला नाही तर त्यांना सरकार जे आहे ईडब्ल्यूएस मध्ये कन्वर्ट करते, फक्त थोडासा वेळ खाऊपणा होतो. परंतु आता ठीक आहे, 12 तारखेला याच्यावरती हायकोर्टामध्ये सुनावणी आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपण एक व्हिडिओ बनवूया. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मला बीपीएड ला ऍडमिशन घ्यायची आहे, माझ्याकडे सगळं कागदपत्र आहे पण मी कॉलेज मधून एलसी 2 वर्षापूर्वी काढली आहे तर मला फॉर्म नंबर 15 कॉलेज मधून मिळत नाही, मी काय करावे? हे बघा, आता तुम्ही म्हणजे बीपीएड ला ऍडमिशन घ्यायची, आता समजा तुम्ही हा आपला जो सीईटी सेलचा जो याच्यावरनं आपण जनरली बीपीएड किंवा लॉच्या किंवा टेक्निकल, ऍग्रिकल्चरल, फाईन आर्ट, मेडिकल ऍडमिशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या सीईटी सेलच्या माध्यमातून करतो.
आता इथं आपण ज्या सीईटी सेल मध्ये आपल्याकडं आपण टेक्निकल एज्युकेशन साठी किंवा हायर एज्युकेशन, तर हे या सीईटीच्या म्हणजे वेबसाईट वरनं ज्यावेळेस आपण अप्लाय करतो, तर त्याचा जो अप्लिकेशन आहे तो आपण फॉर्म 15A च्या ठिकाणी लावून आपण कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकतो. नेक्स्ट क्वेरी आहे आजोबांच्या हिंदू मराठा आहे चालेल का, की ओनली हे बघा, तुमच्याकडे हिंदू मराठा असो किंवा मराठा असो तरी तुम्हाला म्हणजे एसईबीसी चा दाखलासाठी तुम्ही पात्र. परंतु हिंदू कुणबी सॉरी कुणबी मराठा, मराठा कुणबी असं असेल तर मग तुम्ही कुणबीसाठी पात्र आहे, तर तो मराठा आरक्षणाच्या डॉक्युमेंट साठी तो चालणार नाही. हा, परंतु मराठा म्हणून असेल किंवा हिंदू मराठा असेल तर तुम्ही एसईबीसी सर्टिफिकेट साठी मग तुम्हाला पात्र आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, एसईबीसी नाही, तर मी ईडब्ल्यूएस मधून करू शकतो का? हो, जर तुम्ही हे बघा, मुळातच कायदा काय म्हणतो का तुम्ही 2 सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जर एससी एसटी ओबीसी मध्ये अंतर्भूत मोडत नसाल, a person who is not covered under SC, ST, OBC, त्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस काढू शकता. किंवा आता ओबीसी मध्ये एसीबीसी पण आले, तर तुम्ही म्हणजे अद्याप तो फॉर्म म्हणजे काढलेलाच नाही. आणि आता पण सध्या तो जो कायदा आहे तो प्रभावितपणे लागू झालेलाच नाही, कारण तो आता हायकोर्टात टिकल करणार आहे. हायकोर्टातनं पास झाला तर सुप्रीम कोर्टात म्हणजे ते त्याचा अद्याप एवढं काही म्हणजे हे नाहीये. म्हणजे इम्प्लिमेंटेशन सरकारने डिक्लेअर केले, आता त्याच्यामध्ये हेतू तुम्हाला माहितच काय आहे ते. तर आपलं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तो जो आहे ईडब्ल्यूएस काढू शकता. फक्त एका टायमाला तुम्ही 2 सर्टिफिकेट यूज करू शकत नाही. म्हणजे काही ठिकाणी तुम्ही एसीबीसी वापरताय, काही ठिकाणी तुम्ही ईडब्ल्यूएस वापरताय, ते तसा मग तो कायद्याने गुन्हा आहे. आता समजा तुम्ही एका ठिकाणी एसीबीसी सर्टिफिकेट वापरलाय, आता पोलीस भरतीमध्ये घ्या, आता त्याच्यामध्ये विविध पोस्ट आहे आणि एकाच पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचे. आता समजा तुम्ही एका पोस्ट मध्ये तुम्ही एससीबीसी दाखल केलाय, दुसऱ्या पोस्ट मध्ये ईडब्ल्यूएस केलाय, आणि हा जो कोणी उघडकीस आणलं काही हा म्हणजे मराठा आहे, त्याच्याकडे असा असा दाखला आहे आणि हा जो आहे इथं त्यांनी एसीबीसी मधनं म्हणजे त्यांनी क्लेम करतोय इथं ईडब्ल्यूएस, त्यावेळेस तुम्हाला अडचण. जर तुमच्याकडं म्हणजे एसीबीसी नाही तर आता ईडब्ल्यूएस ला काही परिणाम होणार. आणि मुळातच एसीबीसी सध्या तरी म्हणजे तो भरवशाची म्हैस पाण्यातच आहे. अद्याप त्याला हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या प्रवाहातनं ते गेलं आणि ते टिकलं तरच म्हणजे मराठा आरक्षण हा कायदा परिपूर्णरित्या म्हणजे इम्प्लिमेंट झाला असं सांगता येईल. परंतु आता पुढं भविष्यात काय होतं ते पाहूया. नेक्स्ट क्वेरी आहे, महावितरण 29/12/2023 ला आलेली आहे. माझा ओबीसी कुणबी प्रमाणपत्र 9/3/2024 निघाला आहे, फॉर्म भरू का? ऍडव्हर्टाईज तुम्ही तुमची 29 ला आलेली आहे आणि प्रमाणपत्र तुम्ही मिळवलंय 9 ला, परंतु तुम्ही सबमिशनची जी डेट आहे तर ती आहे ना अद्याप, त्याला काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. जर तुमची ऍड जी आहे ती 29 ला समजा निघाली आहे, परंतु 29 ला म्हणजे ती एड पण 29 ला होणार नाही. तुम्ही आणि समजा तुम्ही कुणबी प्रमाणपत्र 9 ला पण काढलं असेल तर तुम्ही सांगा म्हणजे त्याच्या जर समजा समजा 29/12 ला एंड झालेली आहे, शेवटचा दिवस होता आणि त्यावेळेस त्यांनी समजा क्वेरीज काढली, तर त्यांना सांगू शकता मी अप्लाय केलेला परंतु माझ्या फिजिकली माझ्या हातामध्ये आलेला नव्हता आणि माझ्याकडे लागल्यास तुमचे जे अप्लिकेशन डेट आहे ते त्यांना दाखवायचं. याच्यावरतीच असं म्हणजे कोणी हे करत नाही. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.